आम्हाला नेहमी असं वाटतं की हा जो वयोगट आहे हाच वयोगट आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुलांना कळले पाहिजेत. आणि खरं तर महाराजांनी पण याच वयोगटात स्वराज्याच्या उभारणीला सुरुवात. इंद्रजिमी जंभपर वाडवसु अंबपर रावण दंभपर रघुकुल राज पौनबारी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्रबाहपर राम द्विज राज है. मग तिसरी ओळ धावा द्रुमदंडपर चीता मृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज तेजतम अंसपर कान्हजिमी कंसपर त्योमलच्छ बंसपर सैर शिवराज है. पॉडकास्टला तर मी हा मुद्दा आवर्जून सांगेन की आपण ना ह्याला खूप जास्त बाऊ करून ठेवतो का काय. आपलं काम आहे जास्तीत जास्त मराठी देणं, आणि हे मुलांना कळेल का नाही, हे मुलांना आवडेल का नाही म्हणून आपण देतच नाही. त्याच्या मागे एका माणसाचा 35 वर्षाचा ध्यास आहे. म्हणजे 1645 पासून शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी हे सगळं अथक म्हणजे अविश्रांत केलेलं आहे. प्रत्येक श्वास हा स्वराज्यासाठी घेतलाय. आपण या पालखीचे भुई आहोत सगळे. ही आधी कोणीतरी वाहिलेली आहे पालखी, आणि आता आपण आपल्या खांद्यावर आहे ती पालखी, आणि ती जोपर्यंत पुढच्या समर्थ हातांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती व्हायची आहे. म्हणजे आम्ही शिवचरित्र सांगतोय तर त्याच्या मागे असा कुठलाही उद्देश नाही की आम्हाला कुठलं तरी मोठं शिवचरित्रकार व्हायचंय, पण हा आपल्या रक्ताचा इतिहास आहे, हा पोहोचला पाहिजे पुढपर्यंत, ही एकच भावना आहे. तर स्वागत करूया सारंग मांडके आणि सारंग भोईरकर पुन्हा एकदा या मंचावरती तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण मागच्या भागात गोष्ट इथे संपत नाही, हा जो प्रयोग सगळीकडे गाजतो आहे त्याच्याविषयी बरंच बोललो होतो. पण तुम्ही दोघं म्हणजे त्या कार्यक्रमाची संकल्पना तुमची आहे, त्याचे सादरकर्ते तुम्ही आहात, त्याच्या बरोबरीने त्याचे कवीही तुम्ही आहात. पण त्याच्या बरोबरीने इतर अनेक उपक्रम तुम्ही करता की ज्याच्या माध्यमातून आजची तरुणाई म्हणा सगळेच जण ही इतिहासाशी पुन्हा एकदा जोडली जावी, त्याचं एक भान यावं. तर काय काय असे उपक्रम आहेत? आम्ही लहान मुलांसाठी एक शिबिर करतो 8 ते 15 या वयोगटासाठी. त्याचं नाव मुलुखगिरी असं आहे. आणि शिवाजी महाराजांचा लढायांचा इतिहास आपण शाळांमध्ये शिकतो, पुस्तकांमध्ये वाचतो, सिरियल्समध्ये बघतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्या इतिहासाचे पैलू आहेत, जसं की नाणी आहेत, शस्त्र आहेत, वाद्य आहेत, किंवा दुर्ग आहेत, तर या सगळ्या गोष्टी एक्सपर्ट्सच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह वेज मधून मुलांना कळाव्यात म्हणून आम्ही 3 दिवसांचं शिबिर करतो दर मे महिन्याच्या आणि हिवाळी सुट्टीत, ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये येऊ घातलेला आहे. आणि ते 3 दिवसांचं असतं. निवासी शिबिर असतं, त्याला थीम असते. म्हणजे जर अफजल खान वध ही थीम असेल त्याची, तर 3 दिवसात मुलांना अख्खा अफजल खान वध कळतो. मग ट्रेजर हंटही त्याच्या अनुषंगाने असतो, दुर्गही तोच प्रतापगडच बांधला जातो, किंवा नाटक बसवलं जातं छोटं, आणि 10-10 मुलं एका ग्रुपमध्ये असतात. दळ म्हणतो आम्ही त्यांना, घोडदळ, पायदळ, हेरखाता, आरमार अशी. आणि त्यांच्याकडनं छोटे छोटे स्किट्स बसवले जातात आणि ते सगळं एकत्र सादरीकरण होतं, आणि मग अख्खा अफजल खान वधाची गोष्ट तयार होते. पण तुम्ही प्रतापगड तयार करताना तुम्ही कुठे आम्ही सांगतो ते पुण्यापासनं जवळपास एक 70-80 किलोमीटरवर तोरणा किल्ला आहे, किंवा 60 किलोमीटरवर. त्याच्या मागे 20 किलोमीटरवर केळद नावाचं गाव आहे. केळद नावाचं गाव, तिथे आमचेच एक मित्र अभिजित बेके यांचं तोरणमाची नावाचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण म्हणजे आणि त्यांनी जो त्यांचं मधलं घर आहे किंवा जे आहे ते चौक असलेलं बांधलेलं आहे. तिथे खोल्या आहेत विविध. तर साधारणतः 48 मुलं अकोमोडेट होऊ शकतात, 40-48 मुलं अकोमोडेट होऊ शकतात एवढं. आणि ते 12 एकरवर आहे. ओपन स्पेस खूप आहेत, लागून शेतं आहेत, डोंगर आहेत, पलीकडे नदी आहे, असं ते सगळं आहे. एरवी सुद्धा लोक तिथे जाऊ. हो अगदी तोरणमाची नक्कीच. आणि तुम्ही तुमचं निवासी शिबिर त्या ठिकाणी घेतो? 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार जनरली असतं. शुक्रवारी पहाटे मुलांना JM रोडवरनं आम्ही पिक करतो, बसमध्ये बसवतो, आणि रविवारी संध्याकाळी 8-9 वाजता मुलांना परत इथे
सोडलं जातं. हे पालक म्हणून इतकं इंटरेस्टिंग. ते म्हणत होते की 8 ते 15 का आहे वयोगट, आता मोठ्यांचा पण आहे वेगळा. थोडस त्याच्यामध्ये मोठ्यांचा करायचं का नाही, आम्हाला खूप जास्त क्वेरी येतात की तुम्ही मोठ्यांसाठी का नाही करत. आम्हाला असं खूप वाटतं, आणि जे पालकांचं म्हणणं नसतं पण आमचं म्हणणं असतं, मुलंही फक्त आई वडिलांना त्रास देतात, बाकीच्यांना देत नाहीत. आणि 8 ते 15 हा वयोगट आहे, हा खूप जास्त हँडल करायला सोपा आहे, संस्कारक्षम आहे. आणि ते आपण दरवेळेला म्हणजे अगदी एक खूप जास्त डीप मुद्दा जर मांडायचा झाला या निमित्ताने, तर आपण खूप ही रड कायम ठेवतो की कसं होणार या पिढीचं वगैरे. तर आम्हाला नेहमी असं वाटतं की हा जो वयोगट आहे हाच वयोगट आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुलांना कळले पाहिजेत. आणि खरं तर महाराजांनी पण याच वयोगटात स्वराज्याच्या उभारणीला सुरुवात केली. अगदी तर त्या वयामध्ये कळले तर ते आयुष्यभर तुमच्यावर राहणार आहेत, आणि ते आयुष्यभर राहणं तर प्रचंड गरजेचं आहे. बरोबर. एकदा ओपिनियन फॉर्म झाल्यानंतर ओपिनियन बदलवणं खूप अवघड आहे. आणि हा संस्कार सगळ्यात महत्वाचा आहे. 8 ते 15 वयोगटात होणारा जसं आता तू म्हणलीस तसं 15व्या वर्षीची स्वराज्याची शपथ आहे महाराजांची. हो ना. सो 28 जानेवारी 1646चं पत्र आहे महाराजांचं आपल्याला उपलब्ध झालेलं सर्वात जुनं. महाराजांचं वय संपूर्ण 16 वर्षांचं पण नाही आहे तेव्हा. आणि त्या पत्रावर मुद्रा आहे, प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह जुनो शिवसैष्य मुद्रा भद्राय राजते. म्हणजे ही मुद्रा, हे विजन जर 16व्या वर्षी आहे. मुद्रा संस्कृतमध्ये आहे, शहाजी महाराजांची मुद्रा फारसीत आहे, मासाहेबांची मुद्रा फारसीत आहे. आपण मॅनिफेस्टेशन विषयी म्हणजे हा क्षणिक लहरीपोटी केलेला उद्योग नाहीये. हा खूप खूप त्याच्यामागे विचार आहे की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय म्हणजे काय करायचंय हे खूप आधी ठरवलंय. म्हणजे अर्थात हे त्यांच्या आई वडिलांकडनं आलेलं स्वप्न आहे. मग हेच ते वय आहे ना, मग याच वयामध्ये मुलांना महाराज कळले पाहिजेत. आणि मग ते फक्त अफजल खानाला मारला एवढंच नाही कळलं पाहिजे. महाराजांनी एवढी दुर्ग निर्मिती केली, महाराजांनी स्वतःची नाणी पाडली. मग आपल्याबरोबर जे नाण्यांचे संग्राहक येतात तिथे 2000 वर्षांचा नाण्यांचा इतिहास ते मुलांना तासाभरामध्ये सगळं उलगडून दाखवतात. सातवाहन काळापासूनची नाणी आहेत त्यांच्याकडे. मग शिवाजी महाराजांच्या काळातली नाणी, त्यानंतरची काळातली नाणी, शिवाजी महाराजांच्या प्रतिस्पर्ध्यांची, आदिलशाहीतली, मुघलांची नाणी, हे सगळं जेव्हा तुम्ही एक तुलनात्मक सुद्धा अभ्यासता त्याचा परिणाम खूप वेगळा आहे. आणि व्हिज्युअली बघतो आपण त्याचा परिणाम खूप. मी फक्त हे सांगणं की 3.5 ग्रॅमचं नाणं होतं आणि नाणं बघणं हातात, याच्यात खूप फरक आहे. नाणं पाडायची पद्धत काय होती, पंचिंग म्हणजे काय, किंवा बाकी कास्टिंग म्हणजे काय, तर हे सगळं तुम्ही जेव्हा तिथे अनुभवता, स्वतः किल्ला बांधता, तटबंदी म्हणजे काय, बुरुज म्हणजे काय, माची म्हणजे काय, कार्यक्रमात सांगणं वेगळं, पण तिथे जाऊन मुलांनी ते बांधणं, मातीत खेळणं, आपल्या बरोबर कधीच न आलेल्या मुलांबरोबर ते करणं, एक वेगळीच माहिती. महाराजांनी सुद्धा अशीच सुरुवात केली आहे. एक 2 प्रश्न विचारावेसे वाटतात आई म्हणून. एक तर मोबाईल असतो का? नाही नाही ना. कुठलेही गॅजेट्स अलाउडच नाही आहेत मुलांबरोबर. नाही द्यायचंय म्हणजे नाही द्यायचंय. याचं कारण असं आहे, एकतर तिथे काय होतंय ह्याच्या सगळ्याच्या अपडेट्स आम्ही पालकांना वेळोवेळी देत असतो. दुसरी गोष्ट त्यामुळे मला तुझ्याशी संपर्क करायचा म्हणून नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांना अलाउडच नाही संपर्क करायला. तुम्हाला मुलं काय करतायत आता एवढं समजलं तरी खूप आहे. आणि इमर्जन्सीला आमचे मोबाईल्स आहेत. खूप काही इमर्जन्सी आतापर्यंत सुदैवाने आलेली नाहीये. आणि जर का आली तर ती हँडल कशी करायची हे आपण ठरवू शकतो. त्यात मुलांना घ्यायची काही गरज नाही. मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट समर कॅम्प्सना जी काही पाठवतो तेवढा विश्वास असतो. अगदीच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या 3 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या अशा पद्धतीने डिझाईन केल्या गेल्या आहेत. आणि त्यात खरंच आम्ही दोघं नाही तर आमचं जे इथे प्रद्युम्न होता, पण आमचं जे पूर्ण मित्रमंडळ आहे 10, 12, 15 लोकांचं, त्यातला प्रत्येक जण इन्व्हॉल्व असतो. आणि ते सगळे तिथे असतात. आणि प्रत्येकाकडे जबाबदारी असते. मुलांमागे किती 2-3 मुलांमागे एक जण, 4 ते 5 मुलांमागे एक जण असा तो असतोच. एक्झॅक्टली. आणि तिथे दळप्रमुख असतात आमचे मित्रच. मग त्यांना सहाय्यक असतात. ह्याची जबाबदारी ह्यांनी घेतलेली असते आणि ती कामं त्या वेळेला होतात. त्यामुळे या 3 दिवसांच्या ऍक्टिव्हिटीज अशा पद्धतीने डिझाईन केलेल्या असतात की मुलांना फक्त रूम मध्ये झोपायलाच जाता येतं रात्रीचं. आणि ते एवढे थकतात की एकदा ते झोपून पडले बेडवर की ते झोपून जातात. सकाळी 5 वाजता ते उठतात. 5, 5:45, 5:30, 5:45 ला
परत लगेच ऍक्टिव्हिटी सुरू होतात. आणि 3 दिवस आपण एकाच विषयाशी एकाग्र होणं, हो. याच विषयाचा आणि म्हणजे विविध पद्धतीनं, म्हणजे आता किल्ला नाणी आपण ऐकली किंवा त्याच्याबद्दल बोललो, पण एक सोपं उदाहरण देतो. आम्ही एक ऍक्टिव्हिटी घेतो मुलांची, की कार्डबोर्ड द्यायचं आणि असं लिहायचं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं ते या कार्डबोर्डवर काढा. तर काय म्हणजे मुलांची क्रिएटिव्हिटी अशी जबरदस्त असते आणि अफाट असते ना. एक मुलगी होती, मला कधी विसरणार नाही तिला, त्या मुलीने जपानी भाषेत, तिला जी काही जपानी भाषा होती त्यात शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं. पण मला असं वाटलं की ही पुढे जर का हाच छंद तिने जोपासला आणि तर ही पुढे लिहित गेली तर कदाचित जपानी भाषेतलं पहिलं शिवचरित्र ती लिहू शकते. म्हणजे जर का झालं तर. आणि ती खूप लहानपणापासून ते करत होती. किंवा खूप गोष्टी आहेत, म्हणजे आता सक्सेस स्टोरी सांगतोय असं वाटेल पण तरी मला सांगावीशी वाटते. मला वाटतं प्रेरक. आणि आम्ही त्या थीमला साजेसा असा एखादा भूषणाचा छंद मुलांकडनं पाठ करून घेतो. तर आणि तो रोज दर असं सकाळी सांगतो, शुक्रवारी सकाळी, आणि मग तो फिलर्स म्हणून पण वापरतो की आता आपण याची आवर्तन होत राहतात की एक्सपर्ट्स येत आहेत तोपर्यंत आपण. आणि ते सगळंच खूप असं थोडंसं आवेशपूर्ण असल्यामुळे मुलांना ते म्हणायला आवडतं. कारण मुलं काय आरडाओरडा करायला लागली, इंद्रजिमी जंभपर वाडवसु अंबपर रावण जदंबपर रघुकुल राज पाऊन बारी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्र बाहपर राम द्विजराज आहे. मग तिसरी ओळ, धावा द्रुमदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज तेज तमंस पर कान्हजिमी कंस पर त्योमलच्छ बंस पर सैर शिवराज है. तर हे मुलांना एवढं आवडतं. किंवा त्या तर काही वर्षांपूर्वी मला असं वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या मुलुकगिरीला आदित जोशी म्हणून एक मुलगा आला होता. तो आता 10वीत आहे, 10वीची परीक्षा देतोय तो आता. त्याला ते छंद एवढे आवडले की त्याने नंतर घरी जाऊन गेल्या 5-6 वर्षात किंवा 4-5 वर्षात जवळपास 125 ते 150 छंद पाठ केले स्वयंप्रेरणेनं, खरं सांगतोय. त्यानंतर तो 2-3 ठिकाणी 8वी-9वीत असताना छंदांवर व्याख्यानपर बोलला. किती छान. 8वी-9वीत असताना तो सज्जनगडाला ह्याला गेला होता, शिबिराला गेला होता. सज्जनगडावर शिबिर असतं ते. तर तिथे त्याला पारितोषिक मिळालं ते छंद त्याचे पाठ आहेत म्हणून. तर अशा गोष्टी खूप होतात वेगवेगळ्या. आपण जर मुलांना समोर ठेवलं तर ते उचलतील, त्याच्यातून आणखीन काही शिकतील, काही नवीन तयार करतील. आम्ही नाट्य शिबिरं घेतो त्यावेळेला पण वयोगट हाच असतो. आणि तुम्ही नाटकांचाही उल्लेख केला तर म्हणून माझ्या आईने असं केलं होतं की एका वर्गाला नियमित पद्धतीने शिकवलं आणि एका वर्गाला 6 महिने नाट्य पद्धतीतून शिकवलं. तर त्यांना त्यांचं आकलन आणि काय म्हणूया आपण लक्षात राहणं आणि त्यांना ती समज येणं हा, आणि इव्हन मार्गांमध्ये संख्या सुद्धा त्यांची जास्त होती. त्यामुळे या वयामध्ये मुलांना तुम्ही म्हणालात तसं की कल्पनाशक्ती, त्याला जर आपण जोड दिली तर खरंच खूप छान मुलं शिकू शकतात. आणि आता आमची पण 700हून अधिक विद्यार्थी झाले, त्यामुळे लक्षात येतं की आपणही त्यांच्याकडनं दरवेळेला काहीतरी तू दिली. आम्ही खूप शिकतो मुलांकडनं. म्हणजे हे सगळं मला मान्य आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्यासारखी काही वयाने मोठी मंडळी पण मुलांसारखंच शिकण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही विचार करा. अजून एक वेगळ्या वयोगटासाठी स्पष्ट मत आहे याच्यावर. मी ना 8 ते 15 वयोगटातल्या मुलांना थोडासा आवाज चढवला ना की ते ऐकतात. आणि अजून एक वेगळी गोष्ट सांगायची तर पहिल्या दिवशी अगदी अपवाद आणि एखादं पोरग संध्याकाळ झाली की रडतं थोडं एखादं, मग त्याला समजावणं वगैरे होतं. 3ऱ्या दिवशी खूप मुलं रडतात, घरी जायचं नाही म्हणून. माझ्याकडे व्हिडिओज आहेत. मी व्हिडिओ बसमध्ये मुलांबरोबर परत येत असतो, तर मला 2-4 व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ती मुलगी म्हणत होती की तू आत्ता बस वळव, मला घरी जायचं नाही. मग तिला ते बाकीची मुलं जॉईन झाली. मी म्हटलं की सगळं ठीक आहे, मला उद्या ऑफिस आहे, तुम्हाला काही नाही, मला उद्या ऑफिस आहे. एक शंका मला विचारायची याला, कारण आता मला वाटतं उलटी एक भीती तयार झाली आहे मुलांना की मी इंग्रजी माध्यमात शिकतो, मग हे मला सगळं कळणार आहे का? याला पण खूप चांगलं उत्तर आहे.
की आम्हाला जेव्हा पालक फोन करतात आणि एक तर मेजॉरिटीली म्हणजे 44-48 जी काही मुलं आहेत मेजॉरिटी मुलं ही CBSE ICSE मधलीच इंग्लिश medium मध्ये. इंग्लिश मिडियमचीच असतात. आणि पालक विचारतात हा प्रश्न की त्यांना हे कळेल का. तर 2-3 उदाहरणं मी अशी देईन की एक मुलगा होता तो तमिळ होता जो या कॅम्पला आला होता. त्याला फक्त मराठी समजायचं, त्याला मराठी बोलता यायचं नाही. 3 दिवस त्यांनी तुफान कॅम्प एन्जॉय केला. राडा घातला. दोन मुली केनियावरून आल्या होत्या. मराठी मुलीच होत्या मराठी त्या? मुली होत्या, राहायला तिकडे होत्या, त्यामुळे त्यांना मराठी फार येत नव्हतं. तर मुलांना मराठी येतंय का येत नाहीये हा म्हणजे या पॉडकास्टला तर मी हा मुद्दा आवर्जून सांगेन की आपण ना ह्याला खूप जास्त बाऊ करून ठेवतो का काय. आपलं काम आहे जास्तीत जास्त मराठी देणं. आणि हे मुलांना कळेल का नाही, हे मुलांना आवडेल का नाही म्हणून आपण देतच नाही. आणि मग प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे तुम्ही ती डिशच सर्व केली नाही आणि मग ही आवडणार कशी. मेथीच्या लाडवांसारखं झालं. मेथीच्या लाडूसारखं झालं ते. तर ते लाडू खाऊन तर बघ पुढे काय. आणि म्हणजे आपल्याकडे जे आपण सपोज जो काही 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास तुम्ही मांडता, भाषेचा इतिहास, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्या भाषेसाठी काम केलंय म्हणून ती भाषा टिकली आहे. म्हणजे मध्ये सगळ्या संतांनी, महाराजांचं काम आहे. राज्यव्यवहार कोश जो 1400 शब्दांचा तयार केलाय महाराज. शिवाजी महाराजांचं भाषा शुद्धीसाठीचं काम आहे. शिवाजी महाराज खूप मोठा माइलस्टोन सुद्धा नाही, त्याच्याही खूप पलीकडे म्हणजे दीपस्तंभ आहे याच्यातला की ज्यांच्यामुळे आपली धर्म भाषा टिकली आहे. आणि मग त्याच शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून आपण आपल्या भाषा टिकवण्यासाठी नाही, समृद्ध करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले पाहिजे. कारण ही अशी एक गोष्ट आहे ज्या माणसाला थोडं मराठी येतं त्या माणसाला या गोष्टीमध्ये रस आहे. अशी एकमेव गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो गोष्ट इथे संपत नाहीचा पोटेन्शियल ऑडियन्स कोण, तर मराठी समजणारा प्रत्येक माणूस. कारण त्याला त्याची रुची भिन्न असू शकते. कोणाला अगदीच कॉमेडी नाटक आवडतं, कोणाला सिरियस विषयांवरचा काही प्रयोग आवडतो, कोणाला गाणी आवडतात. पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा एक विषय आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला रुची आहे. मग आपण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन आपली भाषा अजून समृद्ध का नाही करत, तीच केली पाहिजे. म्हणजे आणि त्यासाठी हाय नाही. आणि आता म्हणजे हे प्रयोगाला सुद्धा होतं. प्रयोगाला सुद्धा पालक जेव्हा येतात मुलांना घेऊन की अरे ही घरात काही वाचत नाही किंवा हा घरात काही वाचत नाही, कारण त्याला जमतच नाही. मुळात आता अशी पिढी आली आहे की पालकही इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे पालकांनी श्रीमान योगी किंवा ययाती वगैरे अशा कादंबऱ्या ज्या थोड्या जड मराठी असं नाहीये. पण जेव्हा मुलं येतात तर मुलं परत पालकांना म्हणतात की नाही आपल्याला त्या प्रयोगाला जायचंय. मुद्दा काय आहे, मुद्दा पोचवणं आणि भावना जास्त महत्वाच्या असतात. म्हणजे मी उदाहरण देतो, मला खरंच ती मुलगी नेहमी लक्षात राहील. एवढीशी मुलगी होती, साक्षी बद्रीनारायण म्हणून, आणि आई मराठी वडील तमिळ असं होतं, पुण्यातच राहणारी. आणि तिची आई जेव्हा सोडवायला आली किंवा आधी जेव्हा आमचं ह्याचं काय म्हणतात त्याला एक पालकांबरोबरचं कॉन्फरन्स होते, ओरिएंटेशन, एक्झॅक्टली हा ओरिएंटेशन, तर तिथेही त्यांना बरेच आणि असतातच अर्थात प्रश्न असणार की अनोळखी लोकांबरोबर आपण आपलं मूल देतोय. तर त्या ज्या ताई होत्या त्या मला म्हणाल्या की ही जाईल ना वगैरे, तिला राहील ना ती. आणि ती खरंच एवढीशी होती, म्हणजे 4वी-5वीत होती, पण तिचं उंची जरा कमी होती. त्या मुलीने अक्षरशः 3 दिवसात आम्हाला सगळ्यांना अचंबित करून सोडलं. एकतर ती खूप उत्तम पद्धतीनं सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत होती, हुशार होती. तिला जी नाटकातली, आता पूर्ण नाटकच 10-15-17 मिनिटाचं असतं. प्रत्येक दळाला 2-2, 2.5, 3-3 मिनिटं मिळतात. त्यात प्रत्येकाला डोक्यावरून पाणी 2-3 डायलॉग असतात. जे मूल महाराजांचं कॅरेक्टर करेल त्याला थोडे जास्त डायलॉग असणार, 4-5 असतील. पण तिला 2-3 डायलॉग होते, ते सुद्धा तिने उत्तम पद्धतीने म्हटले. म्हणजे तिला शिकवावं लागलं नाही. आम्ही एक छोटासा तळ आहे तिथे नदीला लागून, तिथे आम्ही मुलांना पोहायला घेऊन जातो किंवा डुंबाला घेऊन जातो. असं कोणी उभं राहिलं तरी ते गुडघ्यापर्यंतच पाणी येतं, गुडघ्या कमरेपर्यंत, कारण बुडू वगैरे शकत नाही. तर तिथे ती मुलगी उतरली पाण्यात आणि तिने अंडर वॉटर स्विम केलं. म्हणजे माझी तिच्याकडे लक्ष होतं की ही कुठे गेली, आणि ती सगळ्यात शेवटी बाहेर पडली. तिला बाहेरच पडायचं नव्हतं. ती एकटी तिची खायची,
वेळ लागायचा तिला, कारण तिला अर्धी चपाती किंवा अर्धा पराठा खायला सुद्धा 20 मिनिटं लागायची, एवढंच त्याचं तोंड नव्हतं. पण तिला आईला शेवटी जाताना सांगितलं, म्हटलं की तुम्ही अति काळजी करताय तुमच्या मुलीची, प्रचंड हुशार मुलगी आहे तुमची. आणि असे अनुभव खरं तर या मुलुकगिरीत आम्हाला खूप मिळतात. खरंय. आणि मुलांना हे केवढं एक मोकळं रान आपण देतो. अगदी ना अगदी. की- आणि रानच आहे, ऍक्च्युअल रानच आहे. हा, म्हणजे मुलुकगिरी हा खरंच किती सुंदर शब्द. कारण मुलं कशातही दंग होतात. म्हणजे आता किल्ला बांधत असतात लोक, तर प्रत्येकाला मातीत हात घालायचे असतात. मला मातीत हात घालायचे, पण काही मुलं अशी असतात की मला मातीत हात नाही घालायचे, मला जास्त क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट आहे. तर ते त्या शेजारच्या खोलीत बसून किल्ल्यावरचे सैनिक, घर हे कापा, कातरण करा. तर तेव्हा बघावं असं वाटतं मुलांकडे की ते इतके गुंग होऊन जातात त्याच्यात. तर ह्या आणि त्यामुळे 3 दिवस कसे निघून जातात खरंच कळत नाही. आणि जो आपला मूळ विषय आहे किंवा आपलं जे ध्येय आहे, किंवा आपण ध्येय वगैरे मोठे शब्द नको वापरायला, आपण जी गोष्ट हातात घेतलेली आहे की शिवाजी महाराज पोचवणं, तर ती त्याच्यातनंच होत राहते. पण मला नेहमी असं वाटतं की उद्या आपण संध्याकाळी 7 ते 8 मुलांवर संस्कार करू, म्हणून संस्कार होत नाहीत. संस्कार हे रोजच्या वागण्यात झाले पाहिजेत. मग तिथे जाऊन मुलांना हे सांगत नाही ना की आपण, म्हणजे सुरुवातीला आमची शिबिर प्रमुख मानसी असेल किंवा महेश असेल, ते काय उभे राहून हे सांगत नाही तुम्हाला इथे शिवाजी महाराज शिकवायला आणलेला आहे, असं नाही. ते ऍक्टिव्हिटीज मधनं. आणि अशा पद्धतीने महाराज ते तुम्हाला भेटतात, ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. हो. कारण त्याच्या शेवटी ना, म्हणजे मुलुकगिरीच्या शेवटी मोहीम संपते. कारण जी थीम असते ती मोहीम संपते, कारण महाराजांची एक पालखी सुद्धा निघते. मग ती पालखी गावातनं आम्ही आणतो, त्यात महाराजांची एक प्रतिमा ठेवतो, त्याला हार अर्पण करतो, आणि गावातली मंडळी ढोलताशा वाजवायला येतात. आणि तो गावाकडचा ढोलताशाचा नाद खूप वेगळा आहे, ठेका आहे. त्यांची नाचण्याची पद्धत आहे. ते रिंगणात जे नाचतात ना, त्याच्यात मुलं सहभागी होतात, आणि ते खूप वेगळं अनुभव. किंवा मेस्मरायझिंग किंवा इव्हन मला असं वाटतं की मेनू सुद्धा ठरतो त्याच्याप्रमाणे की काय मेनू मुलांना आवडेल असा असतो. म्हणजे आपण थोडस विषयांतर आहे, पण ठीक आहे. पालक हा प्रश्न आवर्जून विचारतात, पण अजिबात उगाच खूप पौष्टिक खायला घालतोय 3 दिवस अशातला भाग नसतो. मुलांना रात्री पावभाजी आवडते, रात्री पावभाजी असते. मुलांना ब्रेड पॅटीस आवडतं, ब्रेड पॅटीस असतं. मुलांना इडली आवडते, इडली असते. त्याच्यानंतर मुलांना छोले. आम्ही पहिल्या मुलुकगिरीला केलं होतं हे, वांग्याची भाजी, भाकरी, पिठलं असं. तर ते आई वडिलांशिवाय खाणं खूप कठीण आहे असं आम्हाला जाणवलं. मुलांनी हे पदार्थ आई वडिलांशिवाय खाणं खूप कठीण आहे. द्यायला आपल्याला खूप आवडतं, पण मुलांच्या त्या रुचीच नाहीयेत. त्यामुळे पोळी, भाजी, भात, वरण हा मेनू असतो दुपारी 3 दिवस. पण पोळी, भाजी, भात, वरण, भाकरी नाही. आणि रात्री थोडं त्यांना काय झालं, आपण म्हणतो की अप्रिसिएशन आहे की दिवसभर एवढा तुम्ही कष्ट केले. जो मुद्दा म्हणलास ना, तो मेनू आम्हाला जास्त आवडतो, आणि तिकडे छान करतात. एक्झॅक्टली. शिबिर केलं तर भाकरी खाणारे लोक. अर्थात हो. मुलं म्हणतात मला नाही भाकरी का आवडत. आणि हरकत नाही, ते 3 दिवसाचं शिबिर हे त्यांना सगळ्या चांगल्या आठवणी घेऊन जाण्यासाठी आहे. त्यांना शिक्षा केली आहे किंवा आता हे खायला लागणार असं कुठलीही भावना नाही. आम्ही किती 15-20 जण आहे, सगळे आम्ही मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, नातेवाईक असो. याच्यात कुठली व्हॉलेंटियर्स पेड व्हॉलेंटियर्स नाहीत. त्यामुळे आम्ही सगळेजण जे 20 लोक याच्यात काम करतो, आम्ही खूप जास्त या भावनेने काम करतो की आम्हाला हे काही कोणाचाच अर्निंग सोर्स नाही आहे. आम्ही सगळे इंजिनियर्स आहोत जे करतो ते, आणि आम्हाला प्रत्येकाच्या नोकऱ्या वगैरे व्यवस्थित चालेल, पण आम्हाला स्वतःला ह्याच्यातनं शिकायला खूप मिळतं, म्हणून आम्ही हे करतो. कारण तुम्हाला 3 दिवसात मुलं जे म्हणजे देणार आहेत, तुम्ही तर त्यांना भरपूर काही द्याल, पण मुलं जे देणार आहेत ना, त्यातनं तुम्हाला खूप मिळणार आहे. आणि हे वय, या वयातच ते झालं पाहिजे. अजून काय काय उपक्रम मोठ्यांसाठी करतो हे फक्त एक मुद्दा म्हणतो, मला अचानक सुचला, मगाशी तो राहून गेला, की आमचा खूप जवळचा मित्र आणि गोष्ट इथे संपत नाहीचा मेंबर महेश पाटील म्हणून, तर त्याची मुलगी मैथिली, ती जेव्हा लहान होती, आता ती बऱ्यापैकी मोठी झाली, 8वीत वगैरे आहे, तर ती जेव्हा लहान होती तेव्हा ती शिबिराला आली होती. आणि शिबिरात शस्त्र प्रात्यक्षिक सुद्धा होतं, एक्सपर्ट येऊन शस्त्रांचं प्रात्यक्षिक करतात. तर त्याच्यानंतर तिने स्वतः तो क्लास लावला पुण्यात, आणि तिने मागच्या वर्षी
मेडल्स मिळवले नॅशनल लेवलला, लाठी काठी किंवा त्या सगळ्या प्रकारात. आणि आत्ताची जी मुलुकगिरी झाली त्या मुलुकगिरीला मैथिली महेश पाटील ही एक्सपर्ट म्हणून आली होती. म्हणजे एकेकाळी जी पार्टिसिपंट होती ती आता एक्सपर्ट म्हणून आली. आणि समाधान मिळतं. अगदी स्वतःचं एक्सप्रेशन महाराजांच्या बाबतीत शोधण्याच्या वाटा किती असू शकतात. अगदी म्हणूनच मगाशी म्हटलं ना की जे एरवी लक्षातच येणार नाही आपल्या की आपली मुलं हे करू शकतात. हो चित्र काढणं मी कल्पना करू शकते की महाराजांचा विषय दिला, चित्र काढलं, कविता केली, निबंध लिहिला. पण हे मार्ग आता तुम्ही जे सांगता आहात हे इतके वेगळे आहेत. किंवा आम्ही एक हस्तलिखित बनवतो या 3 दिवसांमध्ये. 3 दिवस दळप्रमुखांबरोबर मुलं असतात, त्यांना डेझिग्नेटेड दळप्रमुख असतात. आणि या वर्षीची थीम होती त्याची की युनेस्कोने जे 12 किल्ले नामांकन केलेलं आहे ती थीम होती. आणि त्याविषयीची पुस्तकं मुलांना 3 दिवस अवेलेबल असतात, सोर्सेस अवेलेबल असतात. तर फ्री टाइम नसतो मुलांना, पण त्याच्यामध्ये जेवण झाल्यानंतर अर्धा तास आहे. तर या वेळामध्ये मुलांनी एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करून आपल्या दळाचं हस्तलिखित बनवायचं 3 दिवसात. आणि त्याच्यासाठी सगळी स्टेशनरी, कागद सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि मग मुलं त्यांच्या कल्पना लढवतात. मग मुलं आता तिथे आजूबाजूला फिरून कोणी पानं शोधून आणून त्याच्यावर चिकटवेल, काय त्यांना जे सुचेल ते. पण ते मुलांनी बनवणं अपेक्षित आहे की ह्या 12 किल्ल्यांचं तुमचं हस्तलिखित बनवा, जर्नलिंग करा. आणि ह्याच्यातनं एकत्र काम करण्याची एकतर वृत्ती वाढीस लागते. स्वतः वाचायला लागतात मुलं, स्वतः काहीतरी शोधायला लागतात. आणि त्याच्यातनं तुम्हाला जे शिवाजी महाराज समजणार आहेत, जे स्वतः संशोधन करून समजणार आहेत, स्वतः वाचून समजणार आहेत, ते कोणी कितीही सांगितलं तरी तसे समजणार नाहीत. कारण प्रत्येकाला भावणारे शिवाजी महाराज हे खूप वेगळे आहेत. एकतर एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्याच्या एकेका आस्पेक्टवर PhD करतात लोक. त्यामुळे एखादा पैलू घेऊन शिवचरित्रातला ते तुमचं आयुष्यभराचं काम असू शकतं, तुमचं ध्येय असू शकतं. आणि आपण खूप भाग्यवान आहे. म्हणजे नाही असाल, आपण जगाचा इतिहास काढून बघितला ना तरी कुठेही आपल्याला शिवाजी महाराज नाही सापडू शकत. कुसुमाग्रजांनी लिहिलंय ना ह्याच्यात नटसम्राटमध्ये, ते मी प्रयोगात सांगतो आणि येथे ते लागू पडतं म्हणून, की या जगात ज्यांना पाया पडायला जागा नसते ते अभागी किंवा दुर्दैवी असतात. पण असून ज्यांचा धीर होत नाही त्यांना कपाळकरंटे म्हणतात. आपण कपाळकरंट तरी नाही ठरलं पाहिजे. आणि आपण दुर्दैवी आहोत की कारण आपल्याकडे शिवाजी महाराज आहेत. नाही पण मला एक सांगा, आता म्हणजे मी महिना आहेच आसपास, त्याच्यामुळे कुठे तुम्हाला संपर्क साधायचा ते सुद्धा, अर्थात आपण ती सगळी माहिती आपल्या वर्णनामध्ये देऊच, पण आता हे मुलांसाठी झालं, पण तुम्ही अजूनही उपक्रम करता, तर त्याविषयी सुद्धा थोडंसं. आम्ही ह्याच्याच नंतरचा उपक्रम जो एक फार महत्वाचा आहे तो म्हणजे हेरिटेज वॉक्स. सो अशा ठिकाणी हेरिटेज वॉक्स होतात जिथे सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती जाऊ शकतील. म्हणजे उदाहरणार्थ शनिवारवाडा आहे, उदाहरणार्थ रायगड आहे. तर रायगडला सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती का जाऊ शकतात? कारण रायगडावर रोपवे आहे. आणि काही जागा अशा आहेत रायगडावर की जिथे सगळेच खाली तिथे उतरू शकत नाही, वाघ दरवाजा वगैरे. पण तरी आपले मित्र सोबत असतात, स्वयंसेवक त्यांना धरून किंवा त्यांच्या सोबतीने ते येतात. राजगड आहे जो चढावा लागतो, पण साधारणतः सांगतानाच असं सांगतो की राजगड चढायचा आहे. किंवा त्याचबरोबर आम्ही पानिपतचा सुद्धा हेरिटेज वॉक करायचा विचार आहे, तो चालू आहे विचार, कारण त्याला लॉजिस्टिक्स खूप लागणार आहे. त्याच्यानंतर प्रतापगडाचा हेरिटेज वॉक होतो, तर तो अफजल खान वर 2 दिवसांचा एक्सप्लेन करतो आपण. म्हणजे जेध्यांचा वाडा आहे, जेधे देशमुखांचा, कारीला, तिथनं तो सुरू होतो. कारण कारीला फरमान आलं होतं अफजल खानाचं, आदिलशहाचं, की दाखल व्हा अफजल खानाच्या फौजेत. तर मग जेधे देशमुखांना आणि मग 12 मावळ्यातल्या सगळ्या देशमुख वतनदार आहे, ते फरमान घेऊन ते महाराजांकडे गेले. आणि महाराजांनी परीक्षा बघितली की तुम्हाला फरमान आलाय तर काय आता तुमचा विचार आहे. तर तिथे कान्होजी राजेंनी महाराजांच्या पायावर वतन सोडलं पाण्यात. महाराज म्हणाले की तुमचा विचार काय आहे, वतन जाईल तुमचं जर का तुम्ही माझ्याकडे आलात, आमच्याकडे आलात तर. ते कान्होजी राजे म्हटलेत वतन काय करता महाराज, सोडलं वतनावर पाणी, असं म्हणून पाण्याचा तांब्या ऍक्च्युअल उचलला आणि उजव्या हातावरनं पाणी महाराजांच्या पायावर सोडलं.
त्या काळात वतनावर पाणी सोडणं ही खूप अवघड गोष्ट आहे. एवढा त्याग, म्हणजे म्हणजे 350 वर्षांनंतर आहे ना, खरंच सांगतो, वतनावर पाणी सोडणं याचा हे मी शब्दात एक्सप्लेनही करू शकत नाही, मांडूच शकत नाही कोणी. तर सांगायचा म्हणजे मुद्दा आज आपण आपले छोट्या छोट्या स्वार्थ नाही सोडू हा तर शकत, तर ते हा तर मग जेध्यांच्या वाड्यातनं जेधे देशमुखांसोबत खूप चांगली ओळख आहे, खूप उत्तम माणसं आहेत, खूप छान माणसं आहेत. त्यांनी कसे वंशज असावेत, तर आजही त्यांनी त्यांचा सगळ्या पूर्वजांचा जो खजिना आहे, जो वारसा आहे, तो अत्यंत उत्तम रीतीने जपलेला आहे. तिथे त्यांच्या कान्होजींच्या नित्यपूजेतली एक पिंडी आहे, शिवपिंडी आहे, त्याला नागेश्वराची, त्याला शिवाजी महाराजांचे हात लागलेले आहेत आणि ती बघता येते आपल्याला. त्या वाड्यात जाता येतं, सगळं ते छान. मग तिथनं तो सुरू होतो. तिथे शेजारी जिवाजीराव महालेंची आणि कान्होजी राजांची अगदी शेजारी समाधी आहे. पिसावरला जातो, तिथे बांदल देशमुखांच्या समाधी आहेत. तिथे माहिती घेऊन मग आपण शिवथरगळीत जातो, मग तिकडनं जावळीत येतो. हे सगळं बसमधनं होतं. मग जावळीतली माहिती, मोऱ्यांचं वाडा कुठे होता, हे सगळं करून महाबळेश्वरला शनिवारी किंवा पहिल्या दिवशी राहायला जातो, कारण प्रतापगड पायथ्याला राहण्याची तेवढी उत्तम व्यवस्था नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बसने थेट प्रतापगडावर येतो. मग एका केदारेश्वराचं जे मंदिर आहे तिथे सदर होती, त्या सदरेवरनं अफजल खान वध सांगतो. प्रतापगड फिरवतो, प्रतापगडावरून जेवण वगैरे होतं, प्रतापगडाचा भूगोल वगैरे बघतो आपण. त्याच्यानंतर आपण खाली उतरायला सुरुवात करतो बसमधनं बसून. प्रतापगडावर आता वाट जाते, म्हणजे गाडी रस्ता आहे. त्यानंतर पार गावातलं मंदिर बघतो, जगदंबेचं, वरदायिनी, राम वरदायिनीचं. ते शिवकालीन पूल आहे महाराजांनी बांधलेला, कोयनेवरचा. ते करून आपण महाबळेश्वरला येतो. मग कृष्णामाईचं आणि महाबळेश्वराचं मंदिर असं करून पुण्याला येतो. रायगडावर पण असा 2 दिवसांचा हेरिटेज वॉक होतो. तर हे हेरिटेज वॉक करण्यामागची कारणं थोडीशी अशी आहेत की काही वेळेला काही पानांवर इतिहास मुका आहे, पण जेव्हा इतिहास मुका असतो तेव्हा भूगोल बोलायला लागतो. पण भूगोलाला तुम्हाला खांदे हलवून बोलवावं लागतं, तरच तो बोलतो. आणि त्यासाठी तुमचा इतिहासाचा संदर्भांचा अभ्यास असणं, वाचन असणं आणि मुळात तुम्हाला त्याच्याबरोबर कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर उभे राहता, त्यावेळेला तुमच्या मनात ती भावना असली पाहिजे की इथे शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे वाड्यासमोर, आणि इथे शिवाजी महाराजांचं दहन झालेलं आहे. ही सामान्य जागा नाही आहे. किंवा रायगडावर जे सिंहासन आहे, इथे हे जे घडलंय ह्याच्यामुळे हिंदुस्थानचा इतिहास बदललेला आहे. हे आपल्याला आधी जाणवलं पाहिजे. हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही लोकांना सांगू शकता. म्हणजे येणारी लोक ही भूगोल बघायला नाही तर इतिहास बघायला आली पाहिजेत, आणि त्यांना तुम्हाला इतिहासात घेऊन जाता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठीच ते सगळं चाललेलं आहे. आता तुम्ही जे सांगता, आता युनेस्कोचं आपल्याला 12 गड किल्ल्यांना जे त्यातले 11 महाराष्ट्रात आहेत आणि एक जिंजीचा आहे. तर याकडे कसं बघता तुम्ही? आणि अशी काही, म्हणजे या 12 गडांना भेट देता येईल वगैरे अशी काही टूर तुमच्या मनात आहे का? 2 गोष्टी यासाठी आम्ही केल्या आहेत ॲक्च्युली, आणि करतही आहोत. एक म्हणजे जेव्हा हे नामांकनं झाली मागच्या वर्षी, आणि त्यानंतर आमच्या टीममध्ये हेमंत मांडके, माझा भाऊ आहे तो, त्यांनी एक अशी कल्पना मांडली की आमच्या टीममध्ये हे आहे की 20 जणांपैकी कोणीही एक कल्पना मांडली की ती एक्झिक्यूट कशी करायची ह्याच्यावर सगळेजण प्रयत्न करायला लागतात. की 12 दुर्गांना घेऊन आपण 2026ची दिनदर्शिका बनवायची का, त्यातल्या प्रत्येक पानावर एक किल्ला असेल, त्याचे आमच्या टीमने काढलेले फोटो, त्या दुर्गाची माहिती, त्या दुर्गाशी संबंधित कविभूषणाचा एक छंद, त्याचा अर्थ, असे सगळ्या दुर्गांविषयी. हो, असे 12 दुर्गांविषयी. आणि अगदी त्या दुर्गाचा नाही मिळाला पण त्या भागाचा मिळाला तर तसा संबंधित छंद. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या साधारण 50 महत्वाच्या घटना त्या तारखेला जर 2026 मधल्या मार्क केलेल्या असतील की शिवाजी महाराजांचं त्या दिवशी स्मरण व्हावं, म्हणून आम्ही तसं करूया. आणि मग शिवस्मरणिका त्याचं नाव आम्ही दिलं, आणि 2026 अशी आम्ही ती तयार केली त्या 12 दुर्गांना घेऊन, आणि दाखवतो. आणि ही ती शिवस्मरणिका आहे. पूर्ण राज्याचं सार ते दुर्ग, हे महाराजांचं वाक्य आहे. आज्ञापत्रातलं वाक्य आहे. आणि ह्याच्यात आता कोइन्सिडेंटली खूपच चांगलं सुदैव म्हणजे जून मधला रायगडच म्हणजे आहे. आणि येस, आणि
मग इथे भूषणाचा छंद आहे जो रायगडाची दख्खन केसब दुग्गजिती दुग्ग सहाय विलास शिवसेवक शिव गणपती कियो राय गडवास भूषणाचा छंद आहे. रायगडाची माहिती, रायगडाचे फोटो आणि मग त्या महिन्यातल्या महत्वाच्या घटना. आमच्या मित्रांनीच काढलेले फोटो आहेत. फोटो सगळे मित्रांनी काढलेले आहेत. ही सुद्धा कुठे उपलब्ध असेल म्हणजे अजूनही, कारण आता हो. नाही, आणि ही मला वाटतं हे 2026 ताई हा ठेवाय. येस. याच्यासाठी गोष्ट इथे संपत नाहीच्या फेसबुक इंस्टाग्राम हँडलला पिंक केल्यानंतर तुम्हाला ही शिवस्मरणिका मिळू शकते. आणि पण हे झालं एक, ह्यातनं माहिती मिळेल. पण माहिती मिळाल्यानंतर काय करायचं तर किल्ल्यांवरही गेलं पाहिजे, ते दुर्ग अभ्यासले पाहिजेत, पहिले तर बघितले पाहिजेत. एकदा जाऊन तर फक्त बघणार आणि तो बघूनच आपण एवढे भारावून जाणार आहोत की परत आल्यानंतर विचार करणार की परत जाऊ आणि मग अभ्यास करूया. तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, ती गोडी लागली पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करता येईल, तरी आम्ही मुलुकगिरी हे जसं लहान मुलांसाठीचं शिबिर आहे तसंच ते आमची एक प्रयोगशाळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग आपल्याला कुठले करता येतील हे बघतो. तर आम्ही मुलुकगिरीला मुलांना दरवेळेस एक डायरी देतो जी त्या थीमशी निगडीत असते. पुरंदर असेल तर पुरंदराचं चित्र असतं, बाकी गोष्टी असतात, प्रार्थना असतात किंवा शिबिर गीतं असतात, हे सगळं त्याच्यात असतं. पण यावेळेला आम्ही थोडा वेगळा विचार केला आणि आपण या 12 दुर्गांशी संबंधित मुलुकगिरीची डायरी बनवू. आणि मग काय बनवायचं तर त्याच्यात त्या दुर्गाची माहिती असेल, तो दुर्ग बोलतोय, त्याच्या मनातलं गूज असेल की मला त्या दुर्गाला शिवाजी महाराजांचा कुठला गुण भावला त्या दुर्गाशी संबंधित घडलेल्या घटनेमुळे. आणि हे सगळं झाल्यानंतर मुलांनी दुर्गावर जावं म्हणजे काय, तर मग मुलांसाठी काय, तर मुलांसाठी त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी अशी आहे की ही डायरी नाही आहे, हे स्लॅम बुक केलंय. म्हणजे ह्यामध्ये काय, आपण एक किल्ला घेतला जिंजी, तर इथे जिंजीची माहिती आहे, त्याचबरोबर इथे जिंजीचे 2 फोटो मुलांनी चिकटवायचे आहेत किंवा त्याच्यानंतर इथे अजून जिंजीची माहिती, अ बिट ऑफ माय हिस्ट्री किंवा माझ्या मनातलं गुज, हे किल्ला बोलतोय, हे वाचायचं आहे. पण ज्या दिवशी तुम्ही जिंजीवर जाल तर तुम्ही किल्ला चढायला सुरुवात कधी केली, किती वाजता केली, तुम्हाला किती वेळ लागला, ही सगळी माहिती भरायला सुरुवात करायची. तुम्ही वर गेल्यानंतरचा फोटो इथे चिकटवायचा आहे, तुम्ही कोणाबरोबर गेला त्यांच्याबरोबरचा फोटो, किंवा मग तुम्ही दिवसभरात काय काय खाल्लं, ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर कुठे कुठे केलं त्याची माहिती लिहा. त्यानंतर किल्ल्यावर अकोमोडेशन फॅसिलिटी आहे का, किल्ल्यावर वॉटर अवेलेबिलिटी आहे का, या गोष्टी लिहा. आणि इकडे मग एक ट्विन्सीज म्हणून एक त्याच्यात सेगमेंट आहे की एक फोटो काढून दिलाय तसा फोटो तुम्ही काढून चिकटवा किंवा किल्ल्याचा नकाशा दिलाय तो फिल करा. म्हणजे इकडे त्याची एक टॅगलाईन आहे, बॅस्शन्स, टेम्पल्स अँड सिक्रेट चेंबर्स रिमेंबर, लेट्स सी व्हॉट ऑल यू रिमेंबर. आणि मग परत आल्यानंतर तुम्ही हे भरू शकाल का. तर हे 12 किल्ल्यांचं बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर युनेस्कोनी जे नामांकित केलेले आहेत त्या, आणि प्रत्येक किल्ल्यानंतर 4 पानं मोकळी सोडलेली आहेत, तुम्हाला ट्रॅव्हलॉग लिहिता यावं. तर मध्यंतरी आम्हाला अशी क्वेरी पण आली होती की नाही लिहिणार मुलं एवढं, तर म्हणलं आपण म्हणजे मगाशी म्हटलं जसं वी नीड टू सर्व द डिश फर्स्ट. तर हे नाही होणार म्हणजे हे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्या 12 किल्ल्यांना नामांकन मिळाली आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आता लोकांनी तिथे, लोक आधीपासूनच जात आहेत पण वेगळा दृष्टिकोन घेऊन गेलं पाहिजे का. एक परत तिथे गेल्यानंतर लोकांना तिथे जावंसं वाटलं पाहिजे, अशा तिथे सुविधा निर्माण होतील, कराव्या लागतील. बरोबर. आणि किंवा तिथे माहितीचे फलक लागतील किंवा त्या किल्ल्याविषयी अजून माहिती तिथे येईल, नकाशा दिसेल, एखादी इमारत जी आता अवशेष स्वरूपात आहे ती पूर्वी कशी दिसत असेल याचं एखादं चित्र असेल. तर या सगळ्या गोष्टी हळूहळू घडल्या पाहिजेत. आणि ती पर्यटन स्थळं नाहीत, ती प्रेरणा स्थळं आहेत. तिथे जाऊन आपल्याला प्रेरणा घ्यायची, तिथे जाऊन सेल्फी काढणं हा उद्देश असू शकत नाही. किंवा तिथे पावसाळ्यात तिथे खूप छान वाटतं किंवा धुकं असतं, याच्यासाठी महाबळेश्वर पण आहे. पण ह्याच्या मागे एका माणसाचं पावित्र्य, गांभीर्य नाही, याच्या मागे एका माणसाचं 35 वर्षाचा ध्यास आहे. म्हणजे 1645 पासून शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी हे सगळं अथक म्हणजे अविश्रांत केलेलं आहे. प्रत्येक श्वास हा स्वराज्यासाठी घेतलाय. तिथलं पावित्र्य हे खूप वेगळं आहे. राजगडावर महाराज 20-22 वर्ष राहिलेत स्वतः, रायगडावर 6-8 वर्ष राहिलेत. तर या दुर्गांचं पावित्र्य खूप वेळ, प्रतापगड महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. सिंधुदुर्ग महाराजांनी, काय तंत्रज्ञान होतं आपल्याकडे. सिंधुदुर्ग सारखा किल्ला ऐन पाण्यात बांधलाय, खांदेरी सारखा किल्ला इंग्रजांशी लढत बांधलाय.
तर हे सगळं महाराजांनी आपल्यासाठी तयार केलंय. जिंजीसारखा किल्ला आहे कुठं, तामिळनाडू. आणि ही दूरदृष्टी आहे. तर हे म्हणजे हे फुकट नाही मिळालेलं आपल्याला, ह्याच्यामुळे प्रचंड कष्ट आहेत, ध्यास आहेत. आणि मला वाटतं अशी डायरी जर असेल तुमच्याकडे हो. तर एका वर्षात नाही, कदाचित 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण कधीतरी ते 12 किल्ले तरी आपण नाही बघितलेच पाहिजे. पूर्ण करू ती डायरी. हे हे एक स्वप्न जरी मुलांच्या हातात देऊ शकलो तरी खूप छान. ही कुठे मिळू शकते डायरी? ही पण फेसबुक इंस्टाग्रामवर पिंग केलं तर याचं एक नवीन स्वरूप येते थोड्याच दिवसामध्ये. येस, छान आहे. आम्ही एक उपक्रम सध्या काही काळामुळे तो किंवा आमच्या व्यस्ततेमुळे झाला नाही, पण आम्ही त्याच्याबरोबर एक सुरू केला होता, खलबतखाना नावाचा इव्हेंट किंवा उपक्रम. त्यात एक्सपर्ट्स येऊन बोलायचे. म्हणजे एक्सपर्ट्सने यावं, लोकांनी यावं आणि त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्टने. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ते मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भातच ती लोक असायची. म्हणजे एकदा घाणेकर सर आले होते, प्रखे घाणेकर पुण्याविषयी बोलले होते आणि खूप छान त्यांचं व्याख्यान झालं होतं 1.5-2 तासाचं. त्याच्यानंतर मुंबईला असणारे पण सध्या रायगडच्या पायथ्याला राहणारे डॉक्टर मिलिंद पराडकर म्हणून आहेत. प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या 2 राजधान्या राजगड व रायगड एक तुलनात्मक अभ्यास असा भरगच्च नाव असलेलं PhDचा प्रबंध ज्यांचा आहे. आणि रायगड आणि राजगडावर जवळपास 35-40 वर्ष राहून किंवा 35-40 वर्ष अभ्यास करून त्यांनी जो ग्रंथ सिद्ध केला, नवीन निरीक्षणं नोंदवली, असे डॉक्टर मिलिंद पराडकर सर, ज्यांना मी मिलिंद सर म्हणतो, ते सुद्धा आले होते आणि ते रायगडाविषयी बोलले होते. मी कधी ती संध्याकाळ विसरू शकत नाही. खूप सुंदर कार्यक्रम झाला होता तो. असा खलबतखाना आम्ही करायचो. पुन्हा तो लवकर सुरू करायची इच्छा आहे, पण जरा कामाचे ऑफिस आणि हे सगळं सांभाळून करणं जरा अवघड आहे. मगाशी आपण जे बोललो त्यात एक मुद्दा विचारायचा राहिला की हेरिटेज वॉक विषयी आपण बोललो, त्याची माहिती कुठे मिळेल, कशी मिळेल? फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडल्सवर आता समजा महिन्याभराने आपला एखादा हेरिटेज वॉक आहे, तर इंस्टाग्राम हँडल फॉलो केलं, गोष्ट इथे संपत नाही, नावानेच आहे, त्याच्यावर रेग्युलर अपडेट्स येत जातात. म्हणजे दर 3-4 दिवसांनी ते येत राहतात आणि त्याच्यावर सगळे नंबर्स, कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, कसं करायचं, ते सगळंच असतं. आज म्हणजे इतके सगळे उपक्रम आपण जे बोललो त्या सगळ्याची माहिती तुमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवरती आम्हाला मिळू शकणार आहे. खूप छान वाटलं की आजची तरुण पिढी, म्हणजे तुम्ही तरुण पिढीचे प्रतिनिधी आहात आणि त्याच्याबरोबर आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्याशी पण तुमचा एक संवाद आहे. आणि हे सगळं वातावरण बघितल्यावरती मग असं वाटतं की जी एक चिंता वाटत असते की मराठीचं कसं होणार, आपला इतिहास लक्षात राहील का मुलांच्या वगैरे, तर असं अगदी निराशेचं वातावरण आहे असं नाही. मला वाटतं की खूप आशेला पण वाव आहे. तुम्ही तर या क्षेत्रात वावरताय, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की आपण या पालखीचे भुई आहोत सगळे. ही आधी कोणीतरी वाहिलेली आहे पालखी आणि आता आपण आपल्या खांद्यावर आहे ती पालखी. आणि ती जोपर्यंत पुढच्या समर्थ हातांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती व्हायची आहे. म्हणजे आम्ही शिवचरित्र सांगतोय तर त्याच्यामागे असा कुठलाही उद्देश नाही की आम्हाला कुठलं तरी मोठं शिवचरित्रकार व्हायचंय, पण हा आपल्या रक्ताचा इतिहास आहे, हा पोहोचला पाहिजे पुढपर्यंत, ही एकच भावना आहे. किंवा आता तुमचा जो कार्यक्रम आहे मधुरावचा, तर त्याच्या मागे उद्देश हाच आहे ना की नुसता भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ह्यानी काही साध्य होणार नाहीये जास्त. तर ती भाषा समृद्ध करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करण्याची माध्यमं वेगवेगळी आपण बघितली पाहिजेत, ती हाताळली पाहिजेत, जे आजच्या आणि पुढच्या पिढीला रुचतील तरच ते त्याच्याकडे बघतील. म्हणजे ती डिश रेसिपी आपण सर्व केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण दोघंही एकाच प्रकारचं काम करतोय की हे सगळं जो आपल्याला वारसा लाभला एवढा समृद्ध आहे तो पुढे न्यायचा आहे आणि तो तिथपर्यंत पुढे न्यायचा आहे जोपर्यंत त्याला दुसरा कुठला खांदा मिळत नाही. पालखी खाली तर मुळीच ठेवायची नाहीये आणि ती समर्थपणे पुढे न्यायची. जमीन असते ना, ते शेतकऱ्यांकडची जी जमीन असते ना, त्याच्या अखंडार असतात असं म्हटलं जातं. पिढ्यानपिढ्या इथपर्यंत आलेली आहे. आपलं काम आहे ती पुढच्या पिढीला देता येईल एवढी सुपीक ठेवली पाहिजे. आपण जर का ती नापीक केली तर आपण कपाळ करंटे ठरू किंवा करंटे ठरू, ते आपण ठरलं नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्ही जे जे काही उपक्रम करताय, म्हणजे यूट्यूब चॅनल असेल किंवा प्रयोग असतील, ह्या सगळ्यामध्ये
आपण अभिनव पद्धतीने मराठी टिकवायचा प्रयत्न करतो. जे शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी केलं, शब्दकोश असू दे, शिवाजी महाराजांना गरज नव्हती. आणि खरं सांगायचं तर म्हणजे कोणीही अपेक्षा केली नव्हती की महाराज तुम्ही आता भाषेसाठी पण काम करा. खरंय खरंय. हे स्वयंस्फूर्त आहे आणि म्हणूनच ते श्रीमंत योगी आहेत. हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला तो वारसा जो मिळालेला आहे तो वारसा टिकवणं, त्याच्या मागचं विजन खूप आहे, दूरदृष्टी काय आहे. म्हणजे अस्मिताच एक्झॅक्टली अगदी. कारण भाषा फक्त शब्द नाही, संस्कृती घेऊन येते. तुम्ही किती नाही म्हटलं तरी भाषेबरोबर संस्कृती येतेच. आणि संस्कृतीशिवाय, भाषेशिवाय संस्कृती टिकत नाही. 100 नाही टिकत. आणि नाही टिकत म्हणजे नाही टिकत. नाहीतर आतापर्यंत हडप्पन सील्स कळली असती आपल्याला. ती भाषाच आपल्याला माहिती नाहीये. हा तर मूळ मुद्दा आहे. बरोबर, अगदी. त्यामुळे तुम्ही जे करतायत ते पण खूप तुमचंच नाव इन्क्रेडिबल आहे. आणि ते तसंच चालू राहू दे. खरं तर इन्क्रेडिबल आणि इटर्नल ठेवण्याची सुद्धा तीच कल्पना होती की नवीन पिढीला ते जवळचं एक्झॅक्टली. खरंय खरंय. कारण हेच आपण अतुलनीय आणि शाश्वत असं दोन्ही शब्द वापरू शकलो असतो. पण तोपर्यंत आपल्याला पोहोचायचंय जोपर्यंत त्यांना हे जवळचं वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं माहिती का, की ना काम तुम्हाला करायचंय ना, म्हणजे काम आपल्याला करायचंय. आता आपल्याला कामही करायचंय आणि आपल्याला ज्या भाषेत सांगायचंय ती भाषा पिढीने सुद्धा समजली पाहिजे. हा अट्टहास आहे. म्हणजे मगाचा जो मुद्दा होता आपला आधीच्या पॉडकास्ट मधला, की आपल्याला शिवाजी महाराज पोचवायचे आहेत ना, ते कर्तव्य, जबाबदारी आपली आहे. पण यासाठी इतर भाषिकांनी प्रांतातल्या मराठी शिकून घ्यावी असा आग्रह, हा आग्रह शक्य नाही धरणं. तुम्हाला त्यांची भाषा शिकली पाहिजे. किंवा ना मला तर उलट वाटतं की जर त्यांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले तर ते आपोआप अगदी मराठीकडे येतील. अगदी मराठीकडे आणि प्रेमाने येतील. अगदी. आणि आपल्याकडे पण देण्यासारखं खूप काही आहे. आणि कदाचित जेव्हा त्यांच्याकडे आपण जातो, मांडायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ते सुद्धा किंवा त्यांच्या भाषेतलं सुद्धा चांगलं जे काही घेता येतं ते घेता येईल. मी उदाहरण देतो. देवासला प्रयोग होता आणि देवासला प्रयोग झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो तर तिथे लोकांचा पहिला म्हणजे प्रतिक्रिया हीच होती की लगते नाही हो आपके मराठी हो. तर तिथे एक हिंदी कवी आले होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर केलेली कविता त्यांनी मला पाठवली. म्हणजे ही देवाणघेवाण कशामुळे झाली, हा संवाद कशामुळे झाला, तर आम्हाला संधी मिळाली की आम्ही शिवाजी महाराज हिंदीत म्हणजे असं म्हटलं जातं ना की भाषा एकमेकींचा हात धरूनच पुढे. अगदी. आपण आणि त्या निमित्ताने ज्ञानाचं देवाणघेवाण, संवर्धन होतं. पण आपण आपल्या भाषेचं बोट सोडता का? अगदी प्रश्नच नाही. आपल्या भाषेचं बोट सोडता आपल्या भाषेचं, आपल्या इतिहासाचं. त्या दुधावर तर आपण वाढतोय आणि वाढलेलो आहोत आणि वाढणार. त्याच्यासाठी खारीचा वाटा अगदी तुम्ही काय आम्ही काय प्रत्येक जण उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला वाटतं या निमित्ताने आपण रसिकांना सांगूया की आणखीन एक आनंदाची आणि छान अशी बातमी, आणि योगायोगाची म्हणूया की हे दोन्ही प्रयोग म्हणजे आपण ज्याच्याविषयी या पॉडकास्टमध्ये बोलतो आहोत, याही आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललो, तो गोष्ट इथे संपत नाहीचा प्रयोग आणि त्याचबरोबर मधुरवचाही या निमित्ताने अनेकदा उल्लेख झाला, मधुरव बोरुते ब्लॉग. तर हे दोन्ही प्रयोग BMM मध्ये सिएटलला होणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये, या 2026च्या BMM मध्ये. आणि सिएटलचं अमेरिकेत होणारा BMM ही पण एक मोठी सांस्कृतिक घटना असते. आणि त्यानिमित्ताने आपले 7 समुद्रापल्याड असणारे सगळे मराठी जन एकत्र येतात आणि खूप चांगला, खूप विधायक असा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने फार छान विचारमंथन होतं. अशा ठिकाणी या 2 कार्यक्रमांची हजेरी, त्यांची उपस्थिती ही सुद्धा एक प्रकारे सन्मान आहे या कार्यक्रमांचा. आणि त्यानिमित्ताने आणखीन मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याचा आनंद मला वाटतं निश्चितपणे. तर ही एक आनंदाची बातमी या निमित्ताने तुमच्या बरोबर वाटून घ्यावीशी वाटली. आणि अर्थातच हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि या दोन्ही उपक्रमांना तुमचं पाठबळ हवं. त्याच्यासाठी अर्थातच तुम्हाला या वाहिनीला, आपल्या गोष्ट इथे संपत नाहीच्या इन्स्टा पेजला असेल, फेसबुक पेजला असेल, आपण पसंती द्या, त्याचा प्रसार करा, याविषयी इतरांना सांगा. आणि या दोन्ही कार्यक्रमांचे, दोन्ही उपक्रमांचे सभासद व्हा, या YouTube वाहिनीचे सभासद व्हा. हे सगळं सांगत असताना अर्थात आता आपण शेवटाकडे जातो आहोत, तर तिथे जात असताना शेवट मात्र एखाद्या छान कवितेने करूया. आणि आज आपण दुर्ग किल्ल्यांविषयी इतकं बोललेलो आहोत, तर एखाद्या दुर्गावरची कविता. शिवाजी महाराजांचं आणि रायगडाचं नातं हे
काळाच्या मर्यादा ओलांडून गेलेलं आहे. याचं कारण की तिथे मराठ्यांचा राजा सिंहासनाधीश्वर झाला आणि योगायोगाची गोष्ट की तिथेच शिवाजी महाराजांची समाधी आहे. खरं तर संपूर्ण सह्याद्रीतच शिवचैतन्य पसरलेलं आहे, कायम राहणार आहे. पण रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त शिवचैतन्य कुठे असेल, छत्रपती शिवाजी महाराज नावाचं महाचैतन्य कुठे असेल, तर ते रायगडावर आहे. आणि या रायगडाची आणि महाराजांची भेट सुद्धा सभासदाने आपल्या बखरीत नोंदवून ठेवलेली आहे. जावळी महाराजांनी 56 साली घेतली. त्याच्यानंतर 5 एप्रिल 1656 महाराज मोऱ्यांच्या पाठलागावर, चंद्ररावांच्या पाठलागावर खाली कोकणात उतरले आणि त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा हा किल्ला बघितला. त्यावेळेला त्याला रायरीचा किल्ला म्हणायचे. आणि तो पाहून शिवाजी महाराजांना काय वाटलं होतं, तर सभासद म्हणतो, खासा राजा जाऊन पाहता गड बहुत चखोट. कसा गड आहे तर पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, पाखरू बसू म्हणेल तर फांदी धरत नाही, कडे तासिल्याप्रमाणे चौथरफा 1.5 गाव उंच आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद म्हणजे देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा, पण तो उंचीनं थोडका. रायरी दशगुणी उंच. संतोष पाहून राजा बोलला, तख्तास जागा हाच गड करावा. असा तो रायगड. आणि त्याच्यावरची म्हणजे महाराजांची आणि रायगडाची ही पहिली भेट आहे. आणि प्रथम दर्शनी अगदी. हा. आणि चहूबाजूंनी महाराजांनी तपासला असेल, त्याशिवाय सभासद हे वाक्य लिहिणार नाही की चौतर्फा 1.5 गाव उंच, संतोष पाहून राजा बोलला. तर महाराजांना आणि रायगडाला दोघांनाही काय वाटलं असेल पहिल्यांदा एकमेकांना बघितल्यावर. कारण एक फार मोठ्या इतिहासाची ती नांदी होती. तो इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता, स्वराज्यापुरता मर्यादित नाही, तर त्या एका राज्याभिषेकाने हिंदुस्थानचा येणारा 150-200 वर्षांचा इतिहास बदललेला आहे. तर कविता अशी आहे की उत्पत्तीच्या क्षणापासून लोटून गेली वर्षे अगणित. उत्पत्तीच्या क्षणापासून लोटून गेली वर्षे अगणित, युगे सरकली ऋतू बदलले तरीही होता पडूनी निपचित. किती पाहिले मालक त्याने पातशहांचे अंकित सारे. रायगडाचे महाराज येण्याआधी भरपूर लोकांनी राज्य केलं होतं रायरीच्या किल्ल्यावर. किती पाहिले मालक त्याने पातशहांचे अंकित सारे, परवशतेच्या दशेत कैसे अभिमानाचे वाहती वारे. विरून होता जात चालला प्राण त्याच्या मधला. विरून होता जात चालला प्राण त्याच्या मधला, हतबल जैसा बसूनी असतो वाघ पिंजऱ्यामधला. हतबल जैसा बसूनी असतो वाघ पिंजऱ्यामधला, परी अचानक एके दिवशी अकृत काही घडले. परी अचानक एके दिवशी अकृत काही घडले, घेऊनी हाती भगवे झेंडे स्वार दौडीत आले. त्या स्वारांचा नेता पाहुनी हृदयी उठल्या लाटा. रायगडाच्या त्या स्वारांचा नेता पाहुनी हृदयी उठल्या लाटा, येऊ घातल्या स्वतंत्रतेच्या स्पष्ट दिसल्या मंगल वाटा. येऊ घातल्या स्वतंत्रतेच्या स्पष्ट दिसल्या मंगल वाटान, तो नेताही भान हरपुनी पाहे अद्भुत भव्यता. रायगड तसाच आहे. तो नेताही भान हरपुनी पाहे अद्भुत भव्यता, धिप्पाडकडे खोल दर्या अन रौद्रपणातील मोहकता. धिप्पाडकडे खोल दर्या अन रौद्रपणातील मोहकता, त्या भानातच त्याला झाली जाणीव अतूट नात्याची. महाराजांना त्या भानातच त्याला झाली जाणीव अतूट नात्याची, जणू पटावी गरुडालाच ओळख आपल्या घरट्याची. जणू पटावी गरुडालाच ओळख आपल्या घरट्याची, मग प्रसन्न होऊनी राजा वदला शब्द अंतर्मनीचा. प्रसन्न होऊनी राजा वदला शब्द अंतर्मनीचा, की समर्थ आहे रायदुर्ग हा भार वाहण्या तख्ताचा. समर्थ आहे रायदुर्ग हा भार वाहण्या तख्ताचा. गरुडाचं घरट. थँक्यू. धन्यवाद.